आजही चिवकाऊच्या गोष्टीतून भेटणारी चिवताई प्रत्यक्षात मात्र अलीकडे सहज नजरेस पडत नाही. तिच्या चिवचिवाटानं आपली पहाट सुरेल होणं देखील थांबलं असल्याचं आपल्याला जाणवू लागलंय. मात्र या सगळ्याला आपलं मानव केंद्रित होत चाललेलं असंवेदनशील मन कारणीभूत असल्याकडे मात्र आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतोय. याच अनुषंगानं आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं या चिमण्या पाखरांचं वास्तव आणि संवर्धनासाठीचे प्रयत्न याविषयी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षी मित्र मकरंद जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि अगदी लहानपणी चिवचा घास भरूनच आपण मोठे झालेले आहोत, पण आज मात्र चिमण्या खूप कमी दिसतात. तर यामागची नेमकी कारणं आपण काय सांगू शकतो? खरंय, आज आपण बघितलं तर मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये किंवा अगदी छोट्या गावांमध्ये सुद्धा पूर्वीच्या सारख्या मोठ्या संख्येने चिमण्या पाहायला मिळत नाहीत. आणि त्याविषयीची जागृती करण्यासाठीच आजचा दिवस म्हणजे 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन अर्थात वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून साजरा केला जातो. आणि याचं श्रेय द्यायचं झालं तर नेचर फॉर एव्हर सोसायटी या संस्थेला द्यावं लागेल. या दिवसाची सुरुवात भारतामधून झाली. 2010 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला. आणि जगभरात म्हणजे आज भारतातच चिमण्या आहेत असं नाही, तर अमेरिकेमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियात आहेत. त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या देशांना या दिवसाचं महत्व पटलंय आणि जगातल्या जवळजवळ 50हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. चिमण्यांचं अस्तित्व कमी झालंय किंवा चिमण्या आपल्या परिसरात दिसत नाहीत, ह्याचं मुख्य कारण आपल्या बदललेल्या जीवनशैलीत आहे. म्हणजे प्रगतीसाठी विकासासाठी आपण जे अनेक बदल केलेले आहेत त्यातले अनेक बदल निसर्गातल्या काही घटकांच्या मुळावर आलेले आहेत. तसाच चिमण्यांच्या बाबतीतही झाले असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे चिमण्यांना राहण्यासाठी योग्य जागा किंवा चिमण्यांना जे अन्न लागतं ते अन्न उपलब्ध होत नसल्यामुळे अलीकडे शहरांमधून चिमण्या कमी होताना दिसायला लागलेल्या आहेत. पण म्हणजे शहरीकरण हाच त्याच्यामधलं मुख्य कारण असू शकतो का? वाढलेलं शहरीकरण आपण असं नक्की म्हणू शकतो की आपलं जे शहरीकरण झालेलं आहे, शहरीकरणामध्ये आपल्या संपूर्ण जीवनशैलीला एक कलाटणी मिळालेली आहे. नाही, त्याच्यामध्ये आपल्या राहायच्या ठिकाणांपासून आपल्या आहारापर्यंत अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. पूर्वीची आपली घरं बघितली तर कौलारू घरं होती, वाडे होत्या, चाळी होत्या, त्यांना अशा सांधी फटी असायच्या, वळसणीच्या जागा असायच्या, तर जिथे सर्वसाधारणपणे चिमण्या घरटी करायच्या. आजच्या या सगळ्या इमारती आहेत त्या एकतर गगनचुंबी आहेत, उंच आहेत आणि त्याला पुढच्या बाजूने काचेची तावदानं असतात. त्यामुळे चिमण्यांना घरटं करण्यासाठी सुरक्षित असा कोपरा त्याच्यात मिळत नाही. साहजिकच जिथे त्यांना राहता येत नाही तिथे त्या राहत नाहीत, त्यामुळे त्या शहरांपासून लांब जाताना दिसतात. किंवा आपली अशी एखादी कृती आहे का की ज्याच्यामुळे चिमण्या अजिबात येत नाहीत? म्हणजे अशी आपल्या दैनंदिन जीवनातली सगळ्यात महत्वाची कृती म्हणजे पूर्वी काय व्हायचं, आपण वाण्याच्या दुकानातून धान्य आणायचो, ते निवडायचो, ते निवडल्यानंतर तांदूळाच्या काण्या असतील, धान्यातलं पाखड असेल ते बाहेर फेकून द्यायचो. ते चिमण्यांचं नैसर्गिक खाणं आहे. त्यामुळे ते खाण्यासाठी चिमण्या घरी आपल्या यायच्या, घराच्या भोवती दिसायच्या. आज असं झालंय की सुपर मार्केटमधून आपण निवडलेलं पॅक केलेलं धान्य आणतो, त्यामुळे चिमण्यांना त्यांचं नैसर्गिक खाणं आपल्याकडून मिळत नाही. आपल्याकडून मिळत नाही म्हटल्यावर ते आपल्या जवळ येत नाही. या सगळ्यामध्ये मोबाईल टॉवर्समुळे चिमण्यांना धोका झालेला आहे किंवा त्यांची संख्या कमी झाली, म्हणजे ही जी वेगवेगळी कारण आहेत ना त्याची आपण थोडासा शोध घेतो. ते नेमकं ह्या कारणाचं काय सांगू शकतो? तो जो आपल्या संपर्क क्रांतीचा भाग आहे मोबाईल्स, की ज्याच्यासाठी मोठे टॉवर्स उभारले गेलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला सहज संपर्क साधता येतो. पण त्या टॉवर्स मधून जे रेडिएशन होतं, त्या टॉवर्स मधून जी किरणं निघतात त्या किरणांचा निसर्गातल्या काही घटकांवरती विपरीत परिणाम होतो. आणि जेव्हा परदेशात काही संशोधन केलं गेलं, भारतातही काही संशोधन त्याबद्दलचं चालू आहे, तेव्हा असं लक्षात आलं की चिमण्यांच्या नर्व्हस सिस्टीमवरती त्याचा फार मोठा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे चिमण्या मोबाईल टॉवर्स जसं वाढायला लागले तसे चिमण्या आपोआप शहरापासून लांब जायला लागल्या. त्यामुळे मोबाईल टॉवर्स हे त्याचं एक कारण आपल्याला नक्कीच म्हणता येईल की ज्यामुळे चिमण्या आज आपल्यापासून लांब गेलेल्या आहेत. नाही, आता चिमण्या लांब जात आहेत हा एक मुद्दा आणि त्यांची संख्या कमी झालेली आहे, हे दोन नेमकं काय आहे? दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं तसं की कुठलाही प्राणी नष्ट होण्याचं मुख्य कारण हे त्याचं नैसर्गिक आवास नष्ट होणं, त्याला अन्न न मिळणं हे जसं असतं, त्याचप्रमाणे जेव्हा निसर्गामध्ये त्याच्यासाठी सगळ्या परिस्थिती प्रतिकूल होत जाते, अनफेवरेबल कंडिशन होत जातात, तेव्हा निसर्गतःच त्याच्या संख्येवरती नियंत्रण आणलं जातं. कारण निसर्गाला अपेक्षित असं असतं की चांगल्या अवस्थेमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो प्राणी मोठ्या संख्येने वाढावा. पण त्याला जर प्रतिकूल परिस्थिती नसेल तर त्याच्यावरती आपोआप निसर्गतःच नियंत्रण आणलं जातं. त्यामुळे ही चिमण्यांची जनन क्षमता कमी झाली असेल आणि त्यामुळे ही चिमण्या कमी संख्येने आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी फेवरेबल कंडिशन्स, प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे. आता पर्यावरण साखळीमध्ये चिमण्यांचं नेमकं महत्व काय आहे? म्हणजे एक सक्षम किंवा चांगलं पर्यावरण असेल तर त्याचं द्योतक चिमणी असेल
आणि काय काय त्याच्यासाठी करायला पाहिजे हे नक्कीच. म्हणजे आपण एक पर्यावरणाबद्दल नेहमीच एक उदाहरण दिलं जातं की वाघ हा उत्तम जंगलाच्या उत्तम आरोग्याचं प्रतीक आहे. हो. तसं आपण म्हणू शकतो की चिमणी हे मानवी वस्तीच्या उत्तम आरोग्याचं प्रतीक आहे. बरं. म्हणजे ज्या मानवी वस्तीच्या आसपास, मग ते गाव असेल, शहर असेल, वस्ती असेल, त्याच्या भोवती चिमण्या तुम्हाला आढळतेत, याचा अर्थ तिथला सगळा परिसर हा नैसर्गिकरित्या उत्तम आहे आणि तो चिमण्यांसारख्या छोट्या जीवांसाठी पण सुरक्षित आहे. बरं. त्यामुळे मानवी वस्तीच्या आसपास चिमण्या दिसायला पाहिजेत. त्या दिसत नाहीत कारण त्यांना तिथे सुरक्षित वाटत नाही, अन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांचं महत्व हे आहे. त्याचबरोबर चिमण्यांचं जे भक्ष्य आहे त्याच्यामध्ये जसं धान्याचे दाणे असतात तसंच ते कीटकही खातात, अळ्या खातात. म्हणजे ज्या शेतावरती किंवा अन्नधान्यावरती येणारे उपद्रवी कीटक आहेत, ऍफिड्स, म्हणजे ज्याला मावा म्हटलं जातं, की ज्याच्यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशकं वापरावी लागतात. तर ती रासायनिक कीटकनाशकं न वापरता चिमण्यांच्याद्वारेही त्याच्यावरती नियंत्रण आणता येऊ शकतं. हल्ली चिमण्यांसाठी छोटी छोटी घरटी जे करून ठेवतात तर त्या उपायाचा कितपत फायदा आहे आपल्याला? तो जो आहे कृत्रिम घरटी, तो एक सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे ती एक आधारासाठी दिलेली यंत्रणा आहे. मुळात असं आहे की त्या सपोर्ट सिस्टीमचा वापर त्या किती मोठ्या प्रमाणात करतील याबद्दल अजूनही शंका आहे. काही वेळा तो वापर केला जातो की जिथे त्यांना सुरक्षित वाटत असतं तिथे ती जी नकली घरटी टांगलेली असतात, कृत्रिम घरटी टांगलेली असतात, त्याच्यामध्ये चिमण्या आरामात येऊन राहतात किंवा आपलं घरटं करून निघून जातात, असं पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे ते करण्यास आवश्यक आहे. ते केलं तर चिमण्यांना मदत होईल नक्की. मी म्हटलं तसं तो एक सपोर्टिव्ह सिस्टीम आहे, ती एक त्यांना आधारासाठी दिलेली गोष्ट आहे. आणि सध्या आपण बघतो कबुतरांची किंवा बाकीच्याची जी प्रचंड संख्या वाढली त्याच्यामुळे चिमण्या कमी होत आहेत. हो, अर्थात असं होतं. म्हणजे निसर्गाचा जो आपण असमतोल म्हणतो तसं काहीसं झालेलं आहे की शहरामध्ये कबुतरांना खूप संरक्षण मिळतं किंवा त्यांना खाणं सहज मिळतं, त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्या पक्ष्यांच्या आक्रमणामुळे चिमणीसारखे छोटे पक्षी शहरापासून दूर जातात. कबूतर किंवा कावळा याला पण आपण जबाबदार ठरवू शकतो की त्यांची संख्या वाढल्यामुळे चिमण्यांची संख्या कमी झाली असंही आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात आता आपण ही वस्तुस्थिती जाणून घेतली, तेव्हा चिमण्या आपल्या वस्तीत असणं हे उपयोगाचं आहे. मग आता ते वाढण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला उपाय सांगा. आपल्या घराभोवती आपण छोट्या छोट्या भांड्यांमध्ये, पसरट भांड्यांमध्ये पाणी ठेवू शकतो. किंवा आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी लागेल त्याचप्रमाणे इतर वेळी सुद्धा तांदूळाच्या कण्या किंवा ज्वारी बाजरीसारखं धान्य, फीडर्स हल्ली खूप चांगले मिळतात पक्ष्यांसाठी म्हणून, पक्ष्यांचं धान्य साठवण्यासाठी. ते हँगिंग असतात, लटकते असतात, ते तुम्ही बाल्कनीमध्ये, गॅलरीमध्ये लावू शकता की ज्यामुळे त्यांना अन्न मिळेल, पाणी मिळेल आणि मग त्यांचा परिसर चांगला आहे असं वाटून त्यांचं पुन्हा एकदा वावर वाढेल आपल्या सगळ्या परिसरामध्ये. अजून काय आपण उपाय करू शकतो त्यांच्यासाठी? जागृती मुळात व्हायला पाहिजे की ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळांच्या मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत हे सांगितलं गेलं पाहिजे की ही तुमच्या एक निसर्ग चक्राचा भाग असलेली चिमणी तुमच्या परिसरात पूर्वीसारखी दिसली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. केवळ सरकारी यंत्रणा काही करेल का म्हणून आपण थांबण्याचा अर्थ नाही. नागरिकांनी एकत्रितपणे येऊन त्यासाठी जर प्रयत्न केले तर त्यातून नक्की मोठ्या प्रमाणावरती चिमण्यांना मदत होऊ शकते. म्हणजे आपल्या स्वस्थ नागरिक जीवनासाठी चिमणी हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर एक प्रश्न असा आहे की फक्त आपल्या देशामध्ये किंवा आपल्याकडे चिमण्या कमी होतात का जगभरामध्ये हे झाले? मुळात ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं गेलं ते युनायटेड किंगडम मधल्या एका रिपोर्टमुळे, की तिथे साधारणपणे 68% चिमण्यांची संख्या कमी झालेली आढळली. त्यानंतर मग भारतात तो शोध घ्यायचा प्रयत्न झाला आणि त्यात असं लक्षात आलं की भारतातही कमी अधिक प्रमाणात हेच चित्र दिसत आहे. मग ते पुणे असेल, नागपूर असेल, दिल्ली असेल, लखनौ असेल, मुंबई असेल, वेगवेगळ्या शहरांमध्ये चिमण्या मोजण्याचे काही उपक्रम केले गेले. त्या उपक्रमांमध्ये सातत्य आहे. 2012 पासून हे उपक्रम सुरू आहेत आणि त्यातून असं लक्षात येते की चिमण्यांची संख्या खरंच कमी झालेली आहे. त्यामुळे त्यासाठी म्हणून एकत्रितपणे वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम करणं गरजेचं होतं आणि त्यातून हा आजचा जागतिक चिमणी दिवस ही कल्पना पुढे आली की लोकांचं लक्ष या प्रश्नाकडे वेधता येईल आणि लोकांना ह्याच्यासाठी आपण मदतीला तयार करू शकू. म्हणजे चिमण्यांसाठी आपण थोडंफार खाद्य द्यायला पाहिजे, पाणी द्यायला पाहिजे आणि कबुतरांना कसं हाकलायचं तेही एक आपण विचार करायला पाहिजे की जेणेकरून एक घास चिवचा असं आपण म्हणतो लहानपणापासून, तो आपण चिवचा घास काढून ठेवायला विसरतोय, तो काढून ठेवायला पाहिजे आणि पुन्हा एकदा काऊ चिवला आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी परत एकदा बोलवायला पाहिजे. खूप सुंदर तुम्ही माहिती दिलीत, इथे आलात त्याबद्दल धन्यवाद.